आपण रॉयल शेतकरी हा चॅनल आहे आपला. आपण मुलाखत घेतो सर्व शेतकऱ्यांची. दादा आपलं नाव काय? माझं नाव सचिन महाराज जाधव. हां कंपोस्ट. बरं, ही गाय आपली दादा किती वेताची आहे? तिसऱ्या तिसऱ्या वेताची आहे का? बरं, दूध चालू आहे का दादा? दूध आता गाभण आहे. गाभण आहे का? हा. बरं, ह्या गायचं वैशिष्ट्य काय दादा? पुढे या. त्या गायला काहीच नाही. ती गाय आता खालीच आहे. खालीच आहे का दादा? आता म्हणजे खायची परिस्थिती कशी आहे? आता खायची परिस्थिती फार गंभीर आहे. कशामुळं दादा? काय पाऊस नाही, काय नाही, त्यामुळे होय का? गंभीर आहे खायची परिस्थिती. बरं मित्रांनो, आता पाऊस पडून गेला. आपण चिखलामध्ये मुलाखत घेतोय. सचिन जाधव यांची मुलाखत घ्यायला आलोय. दादा ही रेडी कोणत्या जातीची आहे? मोरा जातीची आहे का? आणि ही दादा कालवाड कसला आहे? कोणत्या गायचा आहे? हे जरसं आहे आपलं ह्या गायचं. त्या गायचा आहे का? दादा ही शेळी पालन तुमचंच आहे का शेजाऱ्याचं आहे? आपलंच आहे. आपलंच आहे का? ह्या शेळ्यांबद्दल काय सांगचाल आम्हाला? या हे पुढं काय नाही, शेळ्या 10-12 शेळ्या कोण सांभाळ करत दादा यांचं? वडील करतात. वडील करतात का? बरं, अजून काय सांगणार शेतकऱ्यांना? तुम्ही काय सांगचाल गोरा दर्शन बद्दल काय सांगचाल? नाही काय, आता जर त्यांना तर खायलाच नाही असा विषय आहे. दुधाला दर आहे का दादा? दुसरा तर भाव तर मिळतच नाही. भाव मिळतच नाही का? नाही नाही कशामुळे दादा? नाही काय, आता दुष्काळाचं सावट म्हणायचं किंवा काय, त्याच्यामुळं दुधाला तर भावच नाही. होय का? पेंट दादा किती किलो घालता तुम्ही एका ह्याला गाईला? साधारण 2 किलो घालतो. 2 किलो का? हा. आणि काय सांगचाल शेतकऱ्यांना दादा तुम्ही? नाही काय, आता तेवढंच काय, शेतकरी सगळे सुज्ञान आहेत. त्यांना काय विषय व्यवसाय हा करावा का नाही करावा दादा? नाही, करायला पाहिजेच, काहीतरी जोडधंदा पाहिजेच ना. करायला पाहिजे का दादा? नमस्कार दादा, बोला. बरं, आपल्याला हा व्यवसाय कसा वाटतोय? चांगला वाटतोय का? परवडतो का व्यवसाय? परवडायला काय झालं? म्हणजे घरचं काय असल्यावर परवडतो का? कसा परवडतो? इकडचे असू घरचे असू पण परवडल्याच जाते. जातंय का? बरं मित्रांनो,